आज आपण बनवणार आहे मसाले भात। त्यासाठी आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे पहिल्यांदा। कांदा आपल्याला जसा आवडतो तसा बारीक किंवा चौकोनी किंवा उभा चिरू शकतो आपण। मोठे मोठे 2 कांदे आणि मध्यम स्वरूपाचे 4 कांदे असं प्रमाण कांद्यांचं आपल्याला घ्यायचं आहे। कांद्याचं पहिल्यांदा व्यवस्थित टरफल वगैरे काढून आणि मग ते चिरायला घ्यायचे। आणि कांदा जर जास्तच कडू असेल तर तो आपल्याला धुवून घ्यायचा चिरल्यानंतर। आणि जर कडू नसेल तर धुवायची आवश्यकता नाहीये आपल्याला। सोललेला लसूण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा आपण तो खलबत्त्यामध्ये थोडासा अर्धासा कट बारीक नंतर आपण टोमॅटो घेणार आहे आणि टोमॅटोही आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। मोठ्या आकाराचे असतील तर 2 टमाटे पुरेसे आहेत आणि जर ते छोटे असतील मध्यम आकाराचे असतील तर 4 टमाटे घ्यायचे आहे आपल्याला। हे असे बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचे। यात आपण 2 प्रकारचे टमाटर टाकणार आहे, एक बारीक चिरलेला आणि एक जेव्हा आपला भात थोडासा शिजून होईल त्यावेळेस मोठ्या मोठ्या चिरा आपण त्यात सोडणार आहे वरतून। हे माझे मध्यम आकाराचे टोमॅटो होते त्यामुळे मी थोडे बारीक चिरून घेतले। कोबी टाकू शकतात, गाजरही टाकू शकतात। बटाटा तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल, काहींना मोठ्या कापा आवडतात, काहींना बारीक आवडतो। आपल्या आपल्या आवडीनुसार मोठ्या कापा किंवा छोट्या स्वरूपाचा चिरून टाकला तरीही चालेल। आता मी घेणार आहे एक वांग। माझ्या मुलांना वांग आवडतं मसाले भातामध्ये, त्यामुळे मी एक वांग असं बारीक कट करून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर वांग टाका किंवा नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल। तुम्ही त्यात फ्लावर घेऊ शकतात, कोबी घेऊ शकतात, गाजर घेऊ शकतात आणि आपली फरसबी म्हणजे घेऊ शकतात। इथे आपण घेतलेला आहे चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटोच्या उभ्या खापा, वांग, बारीक चिरलेला लसूण, बटाटे, आपल्या आवडीनुसार भाज्या आणि मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहे हळद, लाल तिखट, जिरं, हिरव्या मिरच्या, गोडा मसाला, हिंग आणि ह्या मिरच्या, शेंगदाणे आणि आपल्या आवडीनुसार फ्लावर, वांग, बटाट जे आपल्याला आवडतील त्या भाज्या। मी इथे गवार घेतलेली आहे, ती पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे। चला तर आपण आता फोडणी देऊया। चालू केलं आहे आपण। कांदा गरम झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहे तेल। प्रमाणात कमी आपल्याला आवडतं त्यानुसार आपण टाकू शकतो। त्यानंतर आपण त्यात टाकणार आहे जिरं, जिरं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा,
कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे, म्हणजे शेंगदाणे थोडेसे परततील. कांदा असा व्यवस्थित हलवत राहायचा, म्हणजे तो खाली लागणार नाही तर तो खाली जळला जाईल. त्यामुळे कांदा असा परतवत राहायचा आपल्याला व्यवस्थित. कांदा असा व्यवस्थित हलवत राहायचा, म्हणजे तो खाली लागणार नाही तर तो खाली जळला जाईल. त्यामुळे कांदा असा परतवत राहायचा आपल्याला व्यवस्थित. थोडासा कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला लसूण. यासाठी आपण नंतर टाकला की अगोदर जर तो टाकला तर तो जास्त जळतो आणि त्याचा कडवटपणा लागतो. त्यामुळे लसूण मी थोडंसं नंतर टाकते. थोडा कांदा परतून झाला की मग आपल्या आवडीनुसार जर तुम्हाला जास्त परतलेला आवडत असेल तर तुम्ही सुरुवातीलाही लसूण टाकू शकता, पण मला तो जास्त जळलेला तो करपतो, त्यामुळे आपण असं टाकणार आहे. काहीही बडबड. आता आपण यात टाकणार आहे आता कांदा आपला अर्धा परतून झालेला आहे. आता आपण याच्यात टाकणार आहे बटाटा बारीक चिरलेला. बटाटाही आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करत राहायचं, म्हणजे ते खाली करपणार नाही. असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. नंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये वांगे, बारीक चिरलेले वांगे. हे सर्व नंतर मिक्स करायचं व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा गोडा मसाला, हिंग, लाल तिखट, हळद, गुळाचा खडा, थोडासा गूळ टाकते. या 2-3 हिरव्या मिरच्या आपल्याला तसाच टाकायचं. त्याचं जी काही चव आहे ती वेगळीच असते. गवार आणि तुम्ही कोबी, फ्लावर वगैरे ह्या भाज्याही घेऊ शकता त्यामध्ये. आणि यासोबत आपल्याला टाकायचा आहे हा बारीक चिरलेला टोमॅटो. सर्व मिक्स करून घ्यायचं. काढून तरी आहे. थोडासा आपण याच्यामध्ये मिसळ मसालाही टाकणार आहे. परतून घ्यायचा व्यवस्थित. गॅस थोडा कमीच असू दे. यात आपण ऍड करणार थोडा मिसळ मसाला. तुम्हाला व्यवस्थित परतून झालं आहे. आता आपण यात टाकणार आहे पाणी. पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. जर तुम्हाला सैल भात पाहिजे असेल तर पाणी जास्त टाका. जर मोकळा भात पाहिजे असेल तर पाणी कमी टाका. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार. आम्ही बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही जो तांदूळ खात असेल तो घेतला तरीही तांदूळ
धुवून घेतलेला आहे तो आपण यात टाकणार आहे आता. आपल्याला टाकणार आहे चवीनुसार मीठ. झाकण ठेवू शकतो का? ताट ठेवू शकतो. कढईची पण नाही म्हटलं तसं. हां. याच्यावर आपण एक उकळी आली आता आपण ताट ठेवणार आणि गॅस कमी करणार. आता आपण भात ओपन करणार आहोत. हा भात आपला झालेला आहे. आता आपण त्यात कोथिंबीर टाकूया. आता प्लेटमध्ये काढू. भातासोबत आम्ही कढीही बनवली आहे. जर तुम्हाला कढीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कढी असे टाका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.